शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला बँकेने काल धमकावले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे केले ते पाहून सर्व शेतकऱ्यांचं टेन्शनच गायब झालं। बघा, डायरेक्ट बँकेला आता मुख्यमंत्र्यांनी फोन केला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 2 दिवस झालं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेल्या बँकांनी धुमाकूळ घालून टाकला आहे। दिवसातून 4 वेळा 5 वेळा बँका आता शेतकऱ्यांना फोन करू लागले आहेत। बँकांना कळून चुकलं आहे की अर्थसंकल्पामध्ये सरकार कर्जमाफी आता केलेलं नाही, त्यामुळे बँकेने शेतकऱ्यांना त्रास द्यायला आता सुरू केलेला आहे। अशाच प्रकारे काल शेतकऱ्याला एका खाजगी बँकेने त्रास द्यायला सुरू केला। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून तक्रार सांगितली। ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या बँकांना फोन लावून तेव्हा त्यांनी 5 प्रश्न विचारले। बँकांना 5 प्रश्न विचारलेत बघा। त्यावेळी बँकांना कळायचं बंद झालं। बँकावर गुन्हे दाखल सुद्धा केले आहेत। नेमकं ही घटना काय घडली, बँकांना फोन करून मुख्यमंत्र्यांनी काय काय विचारले, नक्की बघा। या व्हिडिओमध्ये धमकी देणाऱ्या बँकांना कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत, तुम्हाला यावर नक्की काय करायचं आहे, सर्व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतून शेती पिकासाठी कर्ज जर घेतले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी खाजगी बँकेतून कर्ज घेतले आहे, तर त्या खाजगी बँकेतील जे गुंड असतात तर ते शेतकऱ्यांच्या घरी येऊ लागले आहेत, त्यांना धमकावू लागले आहेत आणि याचा जो त्रास आहे तर तो अनेक शेतकऱ्यांना आता होऊ लागला आहे। कालच 10 ते 12 शेतकरी मिळून मुख्यमंत्री साहेबांना फोन लावले। मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर गुगलवरती मिळत असतो, त्यावरती त्यांनी फोन लावून शेतकऱ्यांच्या तक्रारी ज्या आहेत तर त्यांनी सांगितल्या की तुम्ही जो दिलेला शब्द होता तर तो म्हणजे कर्जमाफी आम्ही अर्थसंकल्पात करू, सरसकट कर्जमाफी करू, 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करू, असा जो शब्द तुम्ही दिलेला होता तर कर्ज माफ होईल या भरोशावर आम्ही बसले होतो, असं शेतकरी फोनवर मुख्यमंत्र्यांना म्हणाले। परंतु अचानक तुम्ही आम्हाला धोका दिला आणि यामुळे बँका आम्हाला आता त्रास देऊ लागल्या आहेत। आम्हाला एक वेळचं जेवण सुद्धा जात नाही। दिवसातून 4-5 वेळा बँका आम्हाला कॉल करू लागले आहेत। बँकेचे गुंड आमच्या घरी येऊ लागले आहेत आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ते धमकी देऊ लागले आहेत। आत्ताच्या आत्ता पैसे द्या, अन्यथा हे करू ते करू, अशा प्रकारच्या धमक्या बँकेकडून आम्हाला येऊ लागल्या आहेत। अशा प्रकारची तक्रार जेव्हा फोन करून मुख्यमंत्री साहेबांना 10 ते 12 शेतकरी मिळून केली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तशा प्रकारचा आता मोठा इशारा दिला। बँकांना तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या आहेत। कोणकोणत्या सूचना बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या आहेत बघा, आणि शेतकऱ्यांचं यामुळे टेन्शन कसं कमी झालं बघा। आता टेन्शन आता पूर्णपणे शेतकऱ्यांचं कमी झालंय। तुम्ही जर शेती पिकासाठी कोणत्याही बँकेतून जर कर्ज घेतला असेल तर मुख्यमंत्र्यांनी काय काय बँकांना आता काल फोनवर सूचना दिल्या आहेत, नक्की बघा। कॉलवर बँकांना काय काय नेमकं सांगितलंय आणि तुम्हाला आता बँक जर त्रास देऊ नये, बघा तुम्हाला जर बँक त्रास द्यायला लागली तर तुम्हाला आता बघा काय काय करायचं आहे, बँकांना तुम्हाला उत्तर काय द्यायचे आहे हे सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी कॉलवर स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलंय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सरकारी बँकेतून कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी यामधील काही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी आहेत। तसेच तुम्ही खाजगी बँकेतून जर कर्ज घेतला असेल तर यामधील काही प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांना दिली आहेत। तर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या बँकेतून कर्ज घेतले आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, काल विधानसभेमध्ये आता एक प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता। अनेक विरोधक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। अनेक ठिकाणी कर्जमाफी बघा, अनेक ठिकाणी आता कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या देखील आता करायला सुरुवात झाली आहे। यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था पूर्ण आता बिघडलेली आहे। शेतकऱ्यांना काय करावं हे समजेना झालंय। नेमकं सरकार यावर काहीच का बोलत नाही? एवढा मोठा मोर्चा समुद्रात तुपकर साहेबांनी काढलाय, हा मोर्चा निघालाय, यावर सरकारचे लक्ष कुठं आहे? याबाबतचे प्रश्न विधानसभेत सुद्धा काल विरोधकांनी मांडले होते। त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीबद्दल काय काय सांगितलंय, काय काय म्हणाले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या बँका शेतकऱ्यांना त्रास देतात, गुंड लोक घरी पाठवून शेतकऱ्यांना मारहाणीपर्यंत आजकाल प्रयत्न करू लागला आहे, तर ते दिवसातून
4-5 वेळा बँकेतील मॅनेजर असतील तसेच बँकेतील अनेक लोक असतील तर ते शेतकऱ्यांना कॉल करू लागले आहेत। यावर पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बँकावर गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आता बोलले आहे। बघा काय काय बोलले आहेत बँकाबद्दल बघा। त्यामुळे एकंदरीत जर सर्व बाजूने विचार केला तर शेतकऱ्यांनी या बँकामुळे आता या बँकांच्या धमक्यामुळे ज्या आत्महत्या घडून आता येऊ लागल्या आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचं वक्तव्य करताना असे म्हटले आहे की शेतकऱ्यांनी थोडा संयम राखावा। कर्जमाफी जी आहे तर ती आम्ही करणारच आहोत, परंतु आता ज्या बँका तुम्हाला त्रास देऊ लागल्या आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला बँका तुम्हाला कसं करू शकतात, नियम काय आहेत बघा। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा बँका फक्त तुम्हाला 24 तासातून एकदा फोन करू शकतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आज जर 12ला फोन केला तर उद्या 12 नंतरच त्यांनी फोन करू शकतात, असं बँकाचा नियम आहे। तर काय सांगितले 24 तासातून फक्त एकदा तुम्हाला कॉल करू शकतात। बघा शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितल्या। बघा तुम्हाला काहीच माहित नसतं त्यामुळे तुम्ही बँकांचे बोलणे खाऊन घेता, शिव्या त्यांच्या खाऊन घेता, धमक्या खाऊन घेता, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो। आत्महत्या करायपर्यंत शेतकऱ्यांची मजल जाऊ लागली आहे। तर बघा तुम्ही शेती पिकासाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घेतला असेल, मग ते प्रायव्हेट असेल किंवा सरकारी असो, तुम्ही जर बँकांचे कर्ज जर नाही भरला तर बघा तुम्ही जर वर्षभर जर बँकांची जी मुदत असते तर नाही भरला कर्ज तर 24 तासातून फक्त एकदाच तुम्हाला बँक कर्ज का भरले नाही याबद्दल फोन करू शकते। ते उगाच दिवसातून 4 वेळा 5 वेळा तुम्हाला फोन करणे, शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट त्यांच्या घराकडे त्यांची माणसे म्हणजे गुंड लोक पाठवणे, शेतकऱ्यांना धमकावणे, तसेच शेतकऱ्यांना शिवीगाळ करणे, अशा प्रकारचे जे वक्तव्य तर ती बँक कधीच करू शकत नाही। जर करता अशा प्रकारची जर कोणती बँक जर तुमच्यासोबत आता इथून पुढे करत असेल आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला असेल तर त्यांची पूर्ण दखल राज्य सरकार इथून पुढे घेणार आहे। कारण यामुळेच बघा शेतकऱ्यांना बँक धमकावते, सारखं पैसे द्या म्हणून त्यांच्या पाठीमागे रखलख लावते, तर यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळेच घडू लागल्याचे सरकारला निदर्शनास आलं आहे। सरकार कर्जमाफी करणार आहे, परंतु यासाठी थोडासा वेळ हवा आहे। पण यात स्वतः बँकांनी आता धडाका लावला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता बँकांना सुद्धा तशा प्रकारचे सूचना केली आहे। काय सूचना केली आहे बघा, जर करता तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देत असाल किंवा शेतकऱ्यांना तुम्ही तशा प्रकारे धमकावत असाल, तुमची लोक डायरेक्ट म्हणजे बँकेची धमकावणारी लोक घरापर्यंत येत असतील आणि यामुळे शेतकऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे। यामुळे एकंदरीत जर सर्वच बाजूंनी जर विचार केला, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत बँका आता शेतकऱ्यांना इथून पुढे थोडं त्रास देणं बंद करणार आहेत। आणि जर करता तुम्हाला जर अशाच प्रकारचा बँका जर तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला सारखं दिवसातून 4-5 वेळा कॉल करणं, तुम्हाला त्यांच्या बँकेतील लोक घरला पाठवणं आणि तुमचा अपमान करणं, शिव्या देणं असं जर करत असतील तर तुम्ही गुगलवरती मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती कुठेही भेटून जातो, त्यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवायची आहे। कशी तक्रार नोंदवायची आहे तर ते तुम्हाला पुढे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकऱ्यांनी उगाच त्यांच्या मनाने कोणते चुकीचे पाऊल उचलू नये। बघा बँकांनी त्रास दिल्यामुळे त्यांच्या डोक्यावर टेन्शन असतं, त्यामुळे शेतकरी चुकीचं पाऊल उचलतात, तर अजिबात शेतकऱ्यांनी चुकीचं पाऊल त्यांच्या मनाने उचलू नये, स्वतःला त्रास करून घेऊ नये, असं सुद्धा आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांनी थोडा संयम राखावा, बँकांच्या कोणत्याही धमकीला अजिबात घाबरू नये। अशा प्रकारची धमकी आता कोणती बँक देत असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिले आहेत। त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, सरासरी जर विचार केला तर सर्वात जास्त कर्ज घेतले आहेत ते म्हणजे खाजगी बँका आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात त्या म्हणजे बघा यामध्ये सोसायटीच्या बँका आहेत, खाजगी बँका याच शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम करतात। म्हणजे सरकारी बँका शेतकरी मित्रांनो ह्या त्रास देण्याचं जास्त काम करत नाहीत, परंतु सोसायटीच्या बँका असतील, खाजगी बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल तर ते त्रास देण्याचं शेतकऱ्यांना काम करतात। तर मुख्यमंत्री साहेबांनी या बँकांना सुद्धा तशा प्रकारची सूचना केली आहेत, गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत।
आता जर बँकेने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। तुम्ही सरळ गुगलवरती त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर, त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 नंबर मुख्यमंत्र्यांचं हेल्पलाईन म्हणजे त्यांच्या ऑफिसमधील नंबर मिळू शकतात। त्यावरती तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा बघा एकदा उचलला नाही तर दोनदा करायचं आहे, दोनदा उचलला नाही तर तीनदा करायचं आहे। मुख्यमंत्री कामात असतील तर लवकर उचलणार देखील नाहीत, सारखं कॉल केल्याने ते तुमचा कॉल उचलतात। पण अशा प्रकारे तुम्ही कॉल करून तुम्हाला जी बँक त्रास देत आहे तर त्या बँकेचे नाव सांगून कोणत्या प्रकारे धमकावलं, तुमच्यासोबत काय काय केलं, आतापर्यंत किती कर्ज तुम्ही काढलं आहे याबद्दलची सर्व काही तक्रार जी आहे तर ती माहिती असेल तुम्ही त्या कॉलवरती तशा प्रकारे तक्रार करू शकता किंवा तुम्ही त्याला मेल सुद्धा करू शकता। तर तिथे ईमेल ID सुद्धा असते किंवा तुम्ही त्या नंबरला जर फोन उचलला नाही तर त्यावर मेसेज सुद्धा करू शकता। यामुळे तुमचं टेन्शन तुम्ही घालवू शकता। परंतु शेतकरी मित्रांनो, सर्वांना कळकळीची विनंती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून की तुम्ही चुकीचे पाऊल अजिबात उचलण्याच्या मार्गामध्ये अजिबात पडू नये। तुम्ही फक्त थोडंसं थांबायचं आहे, राज्य सरकार दिलेला शब्द पाळणार आहे। फक्त तुमची कर्जमाफी होण्यासाठी वेळ लागेल, परंतु थोडं तुम्ही संयम राखायचा आहे। धन्यवाद मित्रांनो, आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।